नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं BD टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मोबाईलचा जो कीबोर्ड असतो ना, त्या कीबोर्डमध्ये आपला वॉलपेपर कसा ॲड करायचा, म्हणजे थीममध्ये मोबाईलची कीबोर्डची जी थीम असते त्यामध्ये तुमचा फोटो कसा ॲड करायचा। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जरा हे स्किप न करता बघा। तर मित्रांनो, चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप ओपन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कीबोर्ड ओपन करायचं आहे कसं तरी कोण्या ॲपमधून करा तुम्ही। त्यानंतर मित्रांनो, कीबोर्ड ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओपन केल्यानंतर इथं कोपऱ्यात बघा 4 डॉटसारखं दिसते, 4 चौकोन डॉट, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल बघा थीम, त्या थीमवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। थीमवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं डिफॉल्ट थीम दिलेले असतात, ही व्हाईट आहे, ब्लॅक आहे, डार्क, खाली खूप सारे कलरचे थीम असतात, त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आहे। तर तुमचा फोटो कसा टाकायचा त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं माय थीम्स या इथं प्लसचं चिन्ह असेल बघा, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजा जो कोणता फोटो टाकायचा आहे तो तुम्ही टाकू शकता। समजा मला इथे टाकायचा आहे माझा, म्हणजे मला नाही का इथं हा फोटो टाकायचा आहे, तर त्या फोटोवरती क्लिक करेन आणि त्या मापात कोणता फोटो बसतो ते फोटो बघून तुम्ही त्या थीममध्ये असं ॲडजस्ट करून टाकू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला याचा ब्राईटनेस किती ठेवा, समजा जर कमी ठेवला, असं फुल ठेवला तर तुमचा फोटो क्लिअर दिसेल, पण तुम्हाला नाव बटन क्लिअर दिसणार नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, हा जरा ॲडजस्ट करून कमीच करायचा आहे, थोडाफार दिसला पाहिजे असं। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला डनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अशा काही प्रकारे तुमचा दिसेल। त्यानंतर तुम्हाला अप्लायवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, हे बघू शकता आपल्या कीबोर्डच्या थीमला हा आपला फोटो लागलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि यापुढे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।